जरांगे पाटील यांनाही मी असं समजावून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे, कारण ही सडलेली नेतृत्व जे आहे, ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेंनी केला, टीपी मुंडेंनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही। त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारा स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारा सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको, बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको। आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण असणारा लक्षात। जसं एससी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण आहे, पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला, एससीचं आरक्षण एससीला। तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला, आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण, ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो, हे आपण असताना मुंबईत मराठे जाणार, आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलन सुद्धा करणार। आमरण उपोषण कोणीच रोखू शकत नाही, कारण लोकशाहीनं आम्हाला सुद्धा अधिकार दिलेला आहे, आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे। तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता, हे आम्हाला कायद्यानंच अधिकार दिले। त्यामुळे कुणी किती उड्या हल्ल्या तरी त्याच्या उड्या। जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे ते सर्वांनी मान्य करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्याचबरोबर जे आरक्षण आहे, आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी वेगळं ताट करावं असं देखील ते म्हणाले। नाही, आंबेडकर साहेबांना माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कसं घ्यायचं। जे ओबीसी आरक्षणाच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना, वेगळं का? हा, आमच्या काही नोंदी सापडल्या नाहीत, काही नाहीच आहे, मग म्हणलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीना म्हणताय द्या, तिथं आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख, मग आम्हाला तिथंच मिळणार ना, काही केलं तरी तिथंच मिळणार आणि आम्ही तेच घेणार आहेत।